रविवार दिनांक 7 जुलाई 2024 को सुबह 11 बजे भिवंडी तालुका के मानकोली विट्ठल रुक्मणी टावर में अपोलो फिटनेस जिम को नई स्फूर्ति से उद्घाटन समारोह आयोजित किया गया, जिसका उद्घाटन नवनिर्वाचित खासदार श्री सुरेश गोपीनाथ म्हात्रे उर्फ बाल्या मामा के शुभ हाथों किया गया। इस अवसर पर प्रमुख अतिथि के रूप में ज्येष्ठ नेते श्री RC पाटिल, माजी सभापति पंचायत समिति श्री विकास अनंत भोईर व अन्य मान्यवर उपस्थित थे। वो मान्यवरों द्वारा अपोलो फिटनेस जिम के मालक श्री प्रवीण रमेश म्हात्रे को शॉल व पुष्पगुच्छ देकर सम्मानित किया गया। अपोलो जिमचे उद्घाटन आदरणीय RC पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आलेले आहे। खास करून या जिमच्या ओपनिंगसाठी घरत साहेब असतील, सर्व शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि सर्व युवा वर्ग, सगळ्यात प्रथम अपोलो जिमच्या माध्यमातून मी प्रवीण म्हात्रेंना मनापासून शुभेच्छा देतो। आणि खूप चांगली जिम, अद्ययावत अशी जिम जी खरोखरच तरुणांना आकर्षित करेल अशा प्रकारची जिम त्यांनी बनवलेली आहे। आणि ह्या जिममधूनच चांगले तरुण, सुदृढ आणि निरोगी तरुण निर्माण व्हावे, घडावे अशा प्रकारची मी शुभेच्छा देतो आणि त्यांचं मनापासून अभिनंदन करतोय। धन्यवाद। अपोलो फिटनेस सेंटर, अपोलो जिम याचे प्रोप्रायटर प्रवीण म्हात्रे आणि त्यांचे बंधू प्रशांत म्हात्रे, विलास म्हात्रे, नितीन म्हात्रे यांचे आज फिटनेस जिमचे उद्घाटन आज सकाळीच आपल्या भिवंडी लोकसभेचे लोकप्रिय खासदार आदरणीय सुरेशजी म्हात्रे साहेब म्हणजे आपले लाडके बाल्या मामा, तसेच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आदरणीय RC पाटील साहेब म्हणजे आमचे लाडके बाबा, माजी सभापती घरत साहेब आणि शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते आज या अपोलो फिटनेस सेंटरचं उद्घाटन झालं असे मी जाहीर करते। पाहुण्यांना पुढचे कार्यक्रम असल्यामुळे खासदार साहेब आणि आदरणीय RC पाटील साहेब निघून गेले। आज या फिटनेस सेंटरचं विशेष म्हणजे गेली 20 वर्ष या फिटनेस सेंटरचे प्रोप्रायटर प्रवीण म्हात्रे आमचे बंधू हे खरोखरच या परिसरामध्ये एक लोकप्रिय असे एक खिलाडू वृत्ती असेल, त्यांची फिटनेस सेंटर असेल, सर्व क्षेत्रामध्ये त्यांची आघाडी असते। आणि या पंचकृषीमध्ये सर्व नवतरुण जे आहेत आता इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, त्या सर्व नवतरुणांमध्ये त्यांची वेगळी क्रेज आहे। अतिशय चांगल्या प्रकारे यांनी या जिम मध्ये आपलं तन मन धन म्हणजे जिम म्हणजे श्वास, कारण त्यांनी शेवटपर्यंत यांना खूप अडचणी आल्या, पण त्यांनी जिमचं हे ध्यास सोडलं नाही आणि ती जिम पुन्हा अद्ययावत सुसज्ज अशी जिमचं आज उद्घाटन झालं। खरोखर त्यामध्ये त्यांची मेहनत आज रंग लाई असे बोलता येईल। सर्वांना या परिसरामध्ये सर्व आजूबाजूच्या सर्व तरुण त्यांच्या स्वभावामुळे या जिम मध्ये गेली 15 ते 18 वर्षापासून मी पाहतोय, त्यांनी खारीगावला जिम टाकली, ठाण्याला जिम टाकली आणि हा भिवंडी तालुक्यामध्ये दापोड आणि मानकुलीमध्ये त्यांचं हे काम सुरू आहे अविरत। मग त्यांनी खास शुभेच्छा देईल आणि सर्वजण इथे उपस्थित राहिले, शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी, सर्वांना मी धन्यवाद देईल आणि पूर्ण म्हात्रे परिवाराला पुन्हा एकदा शुभेच्छा देतोय। त्यांची ही जिम यशस्वी होईलच, कारण का त्यांचा स्वभाव तसा आहे, 100% यशस्वी होईल ही पुढच्या वाटतील शुभेच्छा देतोय। धन्यवाद। सांगेल युवांसाठी सर्वांनी युवा पिढी जी तरुण पिढी आहे त्यांनी या फिटनेसचा लाभ घेऊन आपलं तंदुरुस्त, आपलं निरोगी शरीर, आपलं निरोगी आरोग्य राहील कसं याकडे लक्ष दिलं पाहिजे। आणि या फिटनेस मधनच भविष्यामध्ये चांगले खेळाडू घडतात, ते नेहमीच कबड्डीसाठी प्रोत्साहन करतात, कबड्डीचे ते चांगले कोच आहेत। या सर्व युवकांना मी या जिम मध्ये येऊन आपल्या तब्येतीकडे, आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्यावं असे मी सांगेन। अपोलो जिम अँड फिटनेस हिचं उद्घाटन सन्माननीय खासदार सुरेश गोपीनाथ म्हात्रे, सर्वांचे लाडके नेतृत्व बाल्या मामा यांच्या शुभ हस्ते झालेले आहे। त्यांच्या समवेत आपल्या या विभागाचे ज्येष्ठ नेते RC पाटील साहेब देखील उपस्थित होते। आपले आता निगूत मनोगत व्यक्त केले आपले माजी सभापती विकास भोईर, तसेच महादेव घरत देखील उपस्थित होते। खरोखरच प्रवीण म्हात्रेबद्दल बोलायचं की गेली विकासदादांनी सांगितलं गेली 20 वर्ष अपोलो जिम फिटनेस या नावाने फिटनेस सेंटर सुरू करत आहेत। त्यांचं एकमेव उद्देश की आपल्या विभागामध्ये कबड्डी असो, क्रिकेट असो, अनेक खेळाडू आपल्या या फिटनेसच्या माध्यमातून घडू दे आणि खरोखर त्यांनी प्रयत्न केलेला आहे। जवळजवळ 2007 ला अपोलो जिमचे मालक कमलाकर पाटील यांची प्रेरणा घेऊन त्यांनी दापोड्याला 2007 ला अपोलो जिम पहिल्यांदा उद्घाटन केलं आणि सुरू केलं। बरीच वर्ष तिथे असल्या कारणाने
तिथून तो स्पॉट मानकुलीला त्यांनी शिफ्ट केला. मानकुलीला देखील स्टॉपवर देखील त्यांनी 5-6 वर्ष ती जिम चालवली आणि खरोखरच मोठी जिमसाठी जागा ते नेहमी शोधत होते. आणि नक्कीच आपल्या मानकुलीचे सन्माननीय स्वर्गीय बालाशेठ यांनी त्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांना ही सुसज्ज जागा भाडेतत्वावर दिली. खरोखरच त्यांच्या मुलांचं देखील आज कौतुक करणं जरुरी आहे, कारण प्रवीण म्हात्रेंचा एक उद्देश होता की आपल्या विभागामध्ये चांगल्यात चांगल्या प्रकारची जिम व्हावी आणि ते जागा जवळजवळ 2 वर्षापासून शोधत होते. नक्कीच ही जागा चांगल्या पद्धतीने आहे, बेसमेंटला जागा आहे आणि कुणाचाही इथे त्रास होणार नाही. मी बालाशेठ आणि त्यांच्या परिवाराचं मी खरोखर मनापासून आभार व्यक्त करतो. आणि नक्कीच प्रवीण म्हात्रेंनी आपल्या या भिवंडी तालुक्यात नव्हे ठाणे जिल्ह्यामध्ये आपल्या फिटनेसच्या माध्यमातून किंवा आपल्या याच्या माध्यमातून नक्कीच ओळख निर्माण केलेली आहे. नक्कीच त्यांना काम येईल. नक्कीच मी प्रवीण म्हात्रेंना शुभेच्छा देतो की ही जिम जशी आपण 20 वर्षापासून जसे चालवत आहोत त्यामध्ये प्रवीण म्हात्रेंनी कधी सांगितलं की मी जिमचा मालक आहे. ते जे काम या जिम मध्ये भले झाडू मारायचा असो, संडास बाथरूम साफ करायचा असो, अशी कामं ते देखील करत होते. नक्कीच आज त्यांनी ही खूप मोठी इन्व्हेस्ट केलेली आहे. मी माझ्याकडून आणि आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो. नक्कीच ते या जिम सेंटरमध्ये यशस्वी होतील. नक्कीच माणसाने मी या शेतकरी संघटनेचे सन्माननीय अरविंद म्हात्रे यांना जसं राहुल गांधी यांचा जो दौरा होता भिवंडीमध्ये, त्या दौऱ्यामध्ये अरविंद म्हात्रेला राहुल गांधीची भेट पडली आणि राहुल गांधीने सांगितलं की बेटा तुम सामाजिक काम कर रहे हो, राजकीय काम कर रहे हो, तो फिटनेस होणार जरुरी आहे. आणि त्यांचं ते बोल ऐकून खरोखर अरविंद म्हात्रे देखील या अपोलो जिम मध्ये ते जॉईन झाले आणि खरोखर ते पण फिटनेस कडे लक्ष द्यायला लागले. म्हणून आपण प्रत्येक माणूस आजच्या युगामध्ये कामधंद्यामध्ये व्यस्त असतो, खेळामध्ये व्यस्त असतो. जर माणूस फिटनेस असेल तर माणूस व्यवस्थितरित्या सदृढ आणि निरोगी राहू शकतो. म्हणून मी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी या जिमचा खरोखर फायदा घेऊन आपला फिटनेस कसा ठेवता येईल याकडे लक्ष द्यायला पाहिजे.